हा 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 इकडे तिकडे उपटते जरा. काय आहे आता आपल्याला संध्याकाळच्याला भाजीला घेते ना. मग काय बनवायचं आता? बस खाली बस ती भाजी तू सारखं त्याच्यामध्ये डोंगरा काढली. अहो काय करता? ऐक ना, हा बोला. पोरं मोठी होत चालली मग काय करायचं? हा मग काय शिकू दे तिला. आता शिकता 12वीलाच आहे ती. झालं काय शाळेत वाढवा मग. काय वाढवा होणार आहे? माझ्या पोरीवर माझा पूर्ण विश्वास आहे. नाही हे स्वस्त आहे पण काय माहिती का हम्म. ती रविवारच्या दिवशी शाळा जायला लागली मग नेमकं काय बाबा काय पेपर आहे ना. अहो एक्स्ट्रा क्लासेस राहतात ते बधीर सारखं काही बी नका मनात आणू बरं का. माझं लेकरू का तसं नाहीये. नाही पण मा मत आता आहे ना तिथं पाव कुठं तरी बघू अजून 2-3 वर्षांनी. 2-3 जण मला विचारत होते पोरग कामाला आहे, कोण इंजिनियर आहे, कोण डॉक्टर आहे. मग काय ऐका तिच्या अजून 5 वर्ष लग्न नाही करायचंय समजलं. 5 वर्ष काही नाव घ्यायचं नाही. माझ्या पोरीला शिकू दे आधी. नाही पण नव मागणं हातातून जाईल ना रे. हा जाऊ द्या मस्त मागणं येते तिथं. मागण्याला काही कमी आहे? नाही मागणी तर लई म्हणा महिन्याला मग 7-8 मागणी. आपली पोरगी तशी देखणी आहे. देखणी आई मग? शिकलेली आहे. हा ना. कोणाचं म्हणजे तुम्हाला कोणी कोण कोण बोललं? मला बरेच जण म्हणले ना तो बाबूराव म्हण करायचं का पुढचं लग्न. हा. त्याचा भाषा नाही का हा, तो काय तर टप्प्यालाच आहे तो. त्याला कोण देईल भिकार यायला? आणि मला 2-3 दिवस जरा गेंडायचे आजचे बाहेर हा मग ते मा भाषेला एखादी पाहतो ना पोरते ते गाळीत घालून ते कोणचे ते मुंबईवाले? ते नाही का ते मा भाषा ते हा ना मग मुंबईवाली बहीण ना तुमची. ते वॉन्टेड बरे. हा. पण तिचं कसं करा पाहिजे पिवळं त्यांच्या भानगडीत पडू नका. का बरं. हा हा ते पोरग बेकार आहे. एखाद्याच्या लेकराचा वाटोळा नका करू. पाहायला बी जाऊ नका आणि काहीच करू नका. त्याचं वय किती झाले 32-33. जाऊ दे तुम्हाला काय करायचं. त्याच्या आई बापाला चिंता नाही. उरणताच सगळे लोक मामाला लावत होती कोणाला? आपल्याला लावत होती. अहो त्याच्या आई बापाला चिंता नाही. तुम्ही का बरं चिंता करताय? पण म्हणतात ते आई बाप ते चिरगुट सगळी चिरकुट सगळे नाही. त्यांना पैसा कमवायचा आहे. 4 गाव फिरायचे, पुरी बघायच्या, पोराचं लग्न करून द्यायचं. हं ते नाही घर सोडती. घर नाही. अहो त्यांचा पैसा खर्च नाही झाला पाहिजे. त्यांना वाटतं मुंबईहून यायचं म्हणल्यावर पैसा खर्च होईल. खर्च खर्च आता 4 दारं फिरल्याशिवाय 4 दगडं मारल्याशिवाय पोरगी भेटणार आहे का यांना? घरी बसून कुणी म्हणणार आहे का माझी पोरगी करा? वरतून त्यांचं पोरग एवढं वांटेड पोरग ते. गांजा काय, सिगरेट काय, दारू काय, बियरी काय. त्या व्हॉट्सअपला स्टेटस बघत आहे ना मी. अशा गाडीवर ठेवतो बियरी, अशा गाडी पळितोय. ते सिगरेट चालू गाडीत हा मग टेटल ठेवतो. आणि लाज नाही वाटत? आणि तुम्ही म्हणता माझ्या भाषेचं करायचं आणि हे करायचं आणि ते करायचं. काय नाही गरीबाचं नाही काय. त्याला पडतच पडू नका. एखाद्याच्या लेकराचं नुकसान करू नका तुम्ही. लग्न झालं सुधारण नाही नाही तुम्हाला काय करायचं? लगेच क्लिअर बोलायचं बरं का आज. अजिबात घाबरायचं नाही. ते पाहुण्याला फोन केला ना फोन बी घेत नाही. तेव्हा घरी नाही. हे बसशील बरं का. हा क्लिअर बोला आज काय आहे ते. अजिबात लाज ना. तू बोल जास्त मला लोक बोलायला लावू. बोलायचं ना मग तुम्ही पण. कशाला घाबरायचं? राम राम. मी ऐकतोय आपल्या अचानक. हा हा इथले आठवण आली ते हा 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 म्हणे येऊ म्हणे काय मग? भेटून घेऊ. काय नाही खत वाटलं असं ती मध्ये झाली आली नव्हती. बसा. काय चाललंय मग मजा घरी गेलो होतो. हा नाही मग हा ना पण मग म्हणे मळ्यात जायले नाही आम्ही घरी थांबतो. म्हणलं चल चक्कर मारून. कांद्याची पात काढायचं चालू आहे ना. अच्छा भाजीला घेतली का? हा तर आपल्या घरच्यासाठी. कसे काय आले तुम्ही? हा बरं आहे ना आधी सांग ना. बोला ना तुम्ही बोला ना. ते काय काय नाही तुम्ही ते बोला, मी बोला. पोरं म्हणलं आता पोरग लग्न जगत झालं हा. डायरेक्ट विषय का. मग मी त्याला पोर पाहतोय ना. हा ना. हा. लय ठिकाणी पोर हा मग त्यासाठी आलो मी. लय ठिकाणी पोरी पाहिल्या पोर अजून काय कुणी हात म्हणा ना. हा ना. नाही नाही तिकडं पुण्याकडे भरपूर पोर आहे. तिकडं पाहिजे ना जाऊ. नाही हो, एवढे लांबचे काय करायचं. हा आहे ना तुमचे नातेवाईक कुणी आहे ना? तो काय बोलला पप्पा हा. पोरगी पाहायची म्हणजे आपल्या नातेवाईकातली पाहिजे. मग तुमच्या आहे ना नातलग तिकडं भरपूर पुण्याकडे. तिकडे नाही ते नाही आवडते आपल्याला त्या साईडला. ते भाग आहे ना त्यांची भाषा इकडे आली. नाही मग हे त्याला बघतील ना. हे बघतील दुसरीकडे कुठं. त्याला म्हणलं भाऊ तू काय काळजी करू नको. आता आमच्या गावात काय पोर नाही होत्या मापातली एकही. नाही तुमच्या गावात नाही मला माहिती आहे ना. तुम्ही हो बघा म्हणे मग. बरं का ते मला तर वाटतंय ना ते तुमच्यावाले आहे ना छकुली बाई. छकुली बाच्या बाई नाही का? छकुली तुमची सकोली तिने पाहिले वाटतं त्यांना काहीतरी फोटो बिटो ना म्हणे पप्पा करेल तर मामाशीच करेल म्हणे. ती शाळात आहे ना शाळात आहे अजून. मग काय हरकत नाही ना. चालतं. ते पण त्याला 5 वर्षाचं लग्न नाही करायचं. काय हरकत नाही आपण जमून ठेवू. हे बघा भाऊ तुम्हाला राग आला तरी आता चालेल मला. माझ्या पोरीचं नाव परत घेऊ नका तुमच्या पोराविषयी. मी नाव थोडी घेऊ राहिलो.
माझी पोरगी तुमच्या पोराला मी मरण तरी देणार नाही फायनल आणि निर्णय माझा. अगं का बरं ग बाई? देणार ए नाही. बाई आम्ही काय एवढे नालायक वाटलो का तुला? राग आला ना आता 2 शिवे द्या मला. राग आलो का म्हणजे हा. काय काय बस बोलत देणार बाई? नाही. माझी पोरगी देणार नाही आणि तुम्ही जर मध्ये बोलले तर बघा मग मी काय करेन. नाही, मग हा तुम्हाला मी आता तेच बोलले ना. पण बाच्या बाईचा विषय चालू आहे. हा ना पण त्याच्या घरी द्यायची बाई. नाही द्यायची मला. मी देणार नाही. का बरं माझ्या पोरग्याला पसंत आहे तुझी पोर? पसंत म्हणजे मग मला पसंत नाही तो जावई करायला तर. का बरं काय हा असं भाषाचं नातापर्यंत ठीक आहे. माझ्या पोरग्यात काय कोडी? ते काय खोड आहे ते तुम्हाला बी माहिती आहे आणि यांना बी माहिती आहे, मामाला बी माहिती आहे आणि बापाला बी माहिती आहे. काय 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 कोणी कोडे? मला सांगा तरी. हा. कुठून नका टाकतो स्टेटस. हा, मग ते स्टेटसला फोटो कोणी टाकीत? असे दारू पेता नाही, सिगरेट पेता नाही, पोरांसंग वांटेड पोरग तुमचं. अरे, ते बाटल्याचे फोटो टाकीत होतो. बाटल्याचे फोटो राहते ते. बाटल्याचे फोटो अहो, तुमच्या पोराचे पुरं दात रंगले पुढे खाऊ खाऊ. अगं बाई या दुनियात कोण नाही दारू पेत? कोण नाही दारू पेत कोण नाही म्हणजे दारू पेत? मग पण मला दारू पेणारा पोरगी द्यायचीच नाही ना. त्या गणपतीच्या पोराच्या वरातील आलते ना, हा हं? हा तो माय भाषा भुसातून गवशी सापडवला. आणि गटरीत पडेल होते ते आम्ही एवढं होते थोडं फार आता वय शेवटी. थोडेफार नाही आणि जास्ती बी नाही. मला पोरगी तुमच्या घरात द्यायची नाही. बस विषय संपला. परत विषय घेऊ नका. माझ्या पोरग्याचं एवढे बी नाव डॅमेज न करा. माझा पोरगा दारू पितो. मी काय म्हणते का हा तर ठीक आहे. तुमचं पोरग तुम्हाला प्यार आहे, माझी पोरगी मला प्यारी आहे. हा. मला पोरगी द्यायची नाही बरं तुम्हाला नाही द्यायची का? हा. बोल ग पुढचं लगेच बोल. ए बाई, पोरगी नाही द्यायची तर मी बी सही वगैरे देणार नाही. हा तुम्ही पोरगी देत असले तर सही देती हम्म. आणि पैशांचं काय काय नाही करून देऊ पटक्यान. नाही तर डायरेक्ट असं मधून हिस्सा करून टाकू. हा म्हणजे तुम्ही वावरात हिस्सा मागायला आला का? हा पोरगी द्या नाही तर हिस्सा द्या. हा बघितलं ना, दाखवलं ना त्यांची जात ते नाही, त्यांचे दात ते नाही. तुम्ही नाही म्हणायचे माझी बहीण मला कधीच हिस्सा मागणार नाही, माझ्या बहिणीला काहीच गरज तुम्ही नाही, तेच म्हणायचे, ते मा भाऊ मुंबईला नाही म्हणणार नाही म्हणे राहते, पोरीला. मा भाऊ माझी बहीण मुंबईला राहते, मग? तिला काय करायचंय शेतीचं. बघितलं ना आलं त्याच्या डोळ्यामध्ये. बरं, तुम्ही विचारा. नाही दादा तू बोललाय का नाही दिल तर तुझ्याच घरी पोरगी दिल म्हणे मी म्हणे. ते लहानपणी बोलले होते. अरे आपण माही पोर आता विजिनीच्या कोर्साला आहे. मग तू शब्द दिलाय तो पूर्ण पाळायचा ना मग. पण तुमचं पोरग असं निघाल्यावर कसं काय देऊ आम्ही? 6वी नापास आहे. पाय काय बोल रे 6वी नापास पाय 6वी नापास म्हणे. हे 10वी नापाशी. अहो दहावी असंच ढकलपास झालेली आहे. तुमचा पर्या रुपयाच्या कामाचा नाही. रुपयाचे कामाचे नाही म्हणजे असं कसं काय? उलटा अरे करा बाचा आहे ना तुझा आला तू काय बोलतो? तर आम्ही लग्नाला मदत करू. त्याचा बाप जिवंत आहे ना. काय बाप कामाचा बाप सगळं तुमच्या कामात राहतो तुम्ही. खर्च आम्ही करतो. हा पण माझी पोरगी देत नाही मी. बस नाही नाही खर्चला आम्ही माग नाही सरणार भाऊ. पोरी करेल तर तुझीच करील. बरोबर आहे. हा पुरा लग्नाचा खर्च आम्ही करतो. पर्याय बी बोलेले जर पप्पा असे नसेल देत म्हणे मी तिला पळून आणली म्हणे. काय पळून त्याचे टंगडे मोडून टाकल मी. टंगडे मोडशील, पाय पळून म्हणजे का रस्त्यावर पडली काय माझी पोरगी? ए, त्याला सांग तुम्ही लग्नात आहे ना हळकून नका घेऊ. मग आम्ही सगळं करतो तुमच्या करा पोराच्या करा लग्नाचं. आम्ही तुम्हाला आनंदाने उभं राहा तुझा बाचा आहे राहू ना. बा. मग भाषात आम्ही यांचा भाषा नाही, हा आम्ही म्हणलं सगळं बरं का, हा करतो. म्हणलं. नाही नाही पोरीसाठी नाही बोलले मी. खर्च सगळा करतो तुम्ही बळच आमच्या घरात ना गळ्यात नका पडू. हा म्हणलाय मी ते कस काय हा म्हणतील. देतील तो दिल बरं पोर कुठे आहे आता? ती पोर कुठे असू काही असू लावलं ती तपास कॉलेजला आम्ही जायले नाही शिकलंय. ही फोन करा ना तुम्ही. शिकायला जायले ती. बरं फोन तर करा. कुठे पा तिचा पेपर चालू असणार. पेपर काचा तुम्ही फोन करा ना. नाही गेला घेऊन गेला पप्या. लाव बरं फोन. लावा ना फोन लावा ना. लाव. ला बरं काय कुजबुज तिला चालू आहे विचारा यांची. कुठे आहे विचारा. माझा जीव घाबरू राहिला बरं का. ते पहिल्या बारचीला मला 2-3 बार असेच बोलून गेले होते लोक. फसवलं असं पोरीला. असं लग्न नाही करते तर मग बरं आहे मग. मग ते काय? आहे ना मग. कस काय बरं आहे मी सेंट्रल जेलला पाठवीन तुम्हाला. फोन उचलत नाही. पेपर चालू असं थांबा थोड्या वेळ लाव 5 मिनिटांनी. माझ्या पोरीवर मला पुरा विश्वास आहे. सेंट्रल जेलला पाठवल मग. हा सगळी खानदान पाठवल मी. माझ्या पोरीवर जर ठेवल तो मग तुला ए, लागलं लागला हॅलो का बरं अगं तुझ्या एडे बसेल ना असं कुठं राहत असते का? तू माझं नाक खाली करते काय? काय झालं झालं काम. काय झालं ती म्हणते पप्पा मला परत फिरून फोन न करू. दाखव दर बोल. हॅलो काय झालं का बाई? हा का बरं येणार नाही तू? केलं पप्या. तो नवरा हाय बद घेऊन मरण म्हणा तो बाप. का बरं येणार नाही तू? तुला शिक्षणासाठी पाठवलेले बाहेर गावाला आम्ही. म्हणजे लग्न करणार कोणासोबत? अगं बाई तो 3rd क्लास मुलगा आहे. त्याचे आई बापा आमच्या जवळच बसलेले आहे. तू काय त्या पोराच्या नादी लागली? बघितलं का याने दाखवलं? बघितलं ना याने बरोबर पॉइंट केला. नाही आता आम्ही आलो तर रितसर तुम्हाला मागणी फोन कट घालायला करा लागली ना. फोन कट करा पहिला. काय सुपारी गेली होती? नाही मागणी घातली तुम्हाला रितसर. ऐका याने पहिली पोरगी पळून लावली आणि नंतर आपल्याला मागायला आले. नाही नाही तसं आता यांच्यावर मी कारवाई करणार आहे. आता काय करायचं यांच्यावर? अहो आता 18 वर्षाची पोरगी. लाव द्या ना त्या पोलीस कोणत्या पोरगी पोलिसला 18 फोन वर्षाची लावतील? लाव व्हायली. फोन. चाल मी पण वरच्या साहेब लाव फोन लाव लाव
पोरगी 18 वर्ष होईल काय साहेबाला फोन आता फोनला पोरीला लावून काय चांगलं होऊ केलं शकत आता मी जीव देऊ का दोघांनी संगत औषध प्यायचं नाही? कशाला औषध प्यायचं औषध प्यायचं का संगत घरातल्या घरात आहे भाऊ. हम्म. अगं बाई तुमचं पोरग कसं आहे गप्पी पण बसावं. जाऊ दे. हा पाय मी तू काय ऐकून घे, तुझा आणि माझा संबंध आहे, हिचा बोलायचा काही राईट नाही बरं का मधी. ए बाई मी जन्म दिलेला आहे तिला मी जन्म दिलेला आहे हा जन्म दिलेला आहे बरं का बाची माझी आली आहे, ऐकून घे तू. तू माझा भाऊ आहे, मी तुझी बहीण आहे ना. तुझी पोरगी माझ्या घरात आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही टेन्शन नाही आहे, कसलंच टेन्शन तिला अबा होणार तुम्हाला नाहीये. ते रिश्ता तुम्हाला मंजूर असेल मी कधी हा रिश्ता एक्सेप्ट करणार नाही बाई, बाई, हा गप. मी काय म्हणतो तुला आता किंवा पोट पडून आहे ना, एक काम कर तू मला हाका सोडपत्र करून दे. लगेच देऊ त्याला काय लगेच लगेच चाल चला हाका सोडपत्र लगेच चाल अहो, पोरीचा वाटोळा होईल तुम्ही काय करता बाबा, ते दोन? टपूरला आलाय माझ सोयरे टपूरला माझा आलाय. पोरग सुधरवायचं माझ्याकडे लागलं हा. त्याची आयुष्य जबाबदारी मी घेतो उद्या अहो, जर ते दारू पोरगं प्यायचं 4 तर दिवस मला बी नाही बोलावं ठेवणार तुम्ही. त्या पोरीला त्याला लय पोरी फिरवायची सवय जाऊ आहे. दे मर्दी. हा. आपली पोर माझली हाका सोडपत्र करून घ्यायची. करून घ्या काय करता ते शेती बाडीला आणि काय करता त्या प्रॉपर्टीला आपलं लेकरूच नाही तर आपण 4 काढून ठेवले ना हा त्याला नको काही. मरू दे तिकडे ते उपाशी राहतील पण अशा घरात मी पोरगी देणार नाही नाही देऊन टाकू ना नाही आता बोललो ना मी शब्द गेला ना देऊन टाक हाक सोड करून घे हाका सोड म्हणजे तुमचा आहे ना भाऊ पाहिल्यापासून माझ्या पोरीवर डोळाच होता माझं नाही तुम्हाला डोळा. वाटत आता होतं पोराला माझी आवड केलं, पोरगी मी काय करणार? का तुम्हाला कोणी पोरगी देत नाही म्हणून माझी पोरगी तुम्ही उचलली मी काय म्हणतो गोड बोलून तिला फसवलं तुम्ही काही फसवेल बिसवेल नाही बाई, तुझी शेवट पोरगी आपला होऊन भास आलेली. आहे आपला भास आपण पत्र घ्यायला लागत होतो. हा. तो बेवडा असो दारुड्या असो कसे असो अहो ते रोज जेलमध्ये रोज अहो, त्याला जेलमध्ये मी रोज नीट करतो जेल मध्ये नाही हो एक बी केस नाही त्याच्यावर अहो एक बी दारू केस पिऊन कोणाला मारतो आणतो तो त्या नाही, दिवशी त्याच्या एका पोरावर वार केला नाही. माझ्या पोरगीचा मॅटर मग आपली पोत्याला बरोबर राहते. हा मग तुमच्या तिघांचा प्लॅन होता का पोरगी माझी तुमच्या घरात त्यांच्या घरात नाही हो, नाही घालायचा त्यांचं काय नाही नाही हे बा माझ्या पोरीच्या केसाला धक्का लागला ना तुम्ही तिघ जण हो, बांधल्या सोयरे, बांधल्या जाशील हं? आधी पण तुम्ही बोलले हक्क सोडला कधी नाही म्हणलो तुम्हाला नाही तुम्हाला काय बोलू एनी टाइम घेऊन जा म्हणलं म्हणलो ना एक काम करा हा आता उद्या रविवारी हा सोमवारी या हा त्यांचं रजिस्टर तिथेच करून टाकू हा. आणि हाका सोडपत्र तिथेच नाही रजिस्टर नका करू सोयरे असं करा हे बा आपण काय एकातली एक आहे शेवटी लग्न लावाना कशाला रजिस्टर करत्या पोरगी पाठवून आम्हाला द्या कुठं तुम्ही. गोडी त्या संग लग्न करून द्यायची तुम्ही तुमचं करून घ्या तुमच्या दारात करून घ्या तुमच्या पद्धतीने तुम्ही लग्न करा तुम्ही घरात मी घाला, तर तिला तोंड बी दाखवणार नाही माझ्यासाठी आज ती पोरगी मेली अहो, असं हा, नाही बस. राहत, ताई. मला नाही पाहिजे ती पोरगीच नाही पाहिजे ऐक ना दादा हा. आता काय मग? काय म्हणतात ते नानले काय ते बांधलेले लाक नाही द्यायचं का मी द्यायचं? हा नाही झाकली मुठ 6 लाखाची असं म्हणायचं तिला झाकली मूठ सव्वा 6 लाखाची. लाखाची हा ती माझ्याच घरात आहे बाची माझीवाली काही टेन्शन नको घेऊ बरं बाई तुम्ही माझंच घर घालायला आल्या बर का हिचं काय ऐकू नको युवाऱ्याला आता मारती बाबा काय जग दुनियाचं बी वा वा ट्या करू नको तू लग्न करून कोणाला टाकू बोलू आपण. नका इज्जत घालू नका रिकामी करा बाई तुम्हाला काय करायचं करत बसा मी माझं काळा तोंड घेऊन तिकडे येणारही नाही तुम्हाला तुमची बहीण लय प्यारी होती असं ना काय चावलायचं तुम्ही? नाही नाही मला मंजूर नाही भाऊ अहो, संबंध मला आहे आपला, मंजूर आपण नाही. संबंधी मला आहे. पोरगी चांगल्या ठिकाणी द्यायची नोकरीवाला द्यायची होती अशा गुंडा आवाराला नव्हती द्यायची मला ते गुंडा आवारा तुमचा मुलगा आहे ना बोलू नको बाई माझ्या पोऱ्या नोकरीला नाही त्या दांद्याला टाकून देतो मी त्याला कशाचा गांजाचा गाण्याचं नाही दुकान टाकून देतो अहो, गांजा पितो तो रापार माझ्या त्याला आहे ना त्याला बेर बाजू तो टाकू दे. हा म्हणजे तुमचं भागलं तिथं जाऊन लायसन काढून नाही नाही तुमच्या तिघांचे प्लॅन आहे माझ्या पोरीला काय फसवायचं पण माझ्या पोरीला काय झालं ना भाऊ तुम्हाला सांगते टाकू. आम्ही येऊ बेर बाजू दुकान हा बिअर बारचं दुकान टाकून आता कुणी येताना कसं लंडन होऊन येईल है ना तुम्ही फुकटचे भेटेल तुम्हाला भाषेशी ए, बाईचं आहे ना डोकं अहो तुम्ही दारूसाठी स्वतःचं लेकरू विकायला बसले तुम्ही भावाला बी कुठं हा. करते. भावाला बी खाऊ 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 खाऊ. हा ताई माझे चांगले विचार आहे माझ्या लेकराचं मला वाटलं नव्हतं करायचं त्या दिवशी ही पिन आणि मी हा मी बघायला पाहिजे ना आम्ही असे खाऊन नाही उठलो थंड सप्पे तू हा थम्सअप पेत तू तिला मला माझं पाहिजे देऊ नाही लागलं आबा असतं, माझी माझं भाऊ माझ्या पोरीला काय झालं मी तुम्हाला विचारलं हे ध्यानात ठेवा तुमच्या पोरं नेली ना माझ्या पोरीला काय झालं ना मी तुम्हाला तुमची विचारलं पोर नाहीच आहे आता माही सून झाली ती तुमची सून आहे ना हा? आज ती माझ्यासाठी मेलेली आहे हा? आज ती माझ्यासाठी मेलेली हा. आहे तुम्हाला मेलेली विचारेल मी बस मग जिवंत विचारा ना मेल काय विचारित नाही तुम्हाला आता ती मेलेलीच आहे ती माझ्यासाठी मेलेली हा विचारल. आम्हाला ते नकोच आहे ती पोरगी. आम्ही जिवंत ठेवलं, तुम्हा- आम्ही कायला मरू देऊ? तुम्हाला गोडी ना तुमच्या मनासारखं झालंय आता तुम्ही मला बोललेच होते माझ्या बहिणीला दे म्हणून दारू दुकान टाकलं आपल्याला. मग तुम्हाला डायरेक्ट खातं तुमचं आलं मग फ्री मध्ये कधी यायचं आणि कोणता ब्रँड उचलायचा आपण बघू जा खरं तिचं काय तुम्हाला करायचं करून घ्या तुम्ही तुमचं आम्ही काय लागणार येणार नाही आणि का बरं आनंदात हाच म्हणले यांना लय असते. गोडी ना हा. यांना गोडी नाही याला घेऊन जा मी नाही येणार आनंदात कधीच. हा म्हणले असते किती आनंद राहिला असता आम्हाला बी मला कपडे करा मी मरण तरी तुमच्या दारात येणार नाही तुला कपडे मरण तरी तुमच्या दारात येणार नाही यांना घेऊन नाही, जा. असं नका करू नाही नाही नको मला हा, झालं गेले शिवाय होतं का बर बर चाल चल जाऊ झालं आपलं काम काय म्हणलं पाहुणं तयार होतं का नाही हे ऐक ना पाहुणं चांगलं आहे ही बाई आहे ना बाई खोडशाळ आहे बाईच खड्ड्या हा करते बाई खाट्याळा पण पाणी आपण करते काय करू काय हो जाऊ तिकडे आपण हा. आपलं
चल मुलाचं पटकन घेऊ आवरून घेऊ. मी काय म्हणतो गोडी गोडीत घेऊ लावून टेन्शन नाही हा, घ्यायचं पटकन आवरून घेऊ आपण. चल काय करायचं मग.